तुम्ही बघताय जय भंडारी चषक 2024 सीझन 1 निखिल बोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा विवेकदादा सुर्वे यांच्या निदर्शनाखाली साईबा कचरे क्रीडा मंडळ संपूर्ण क्रीडा मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुमच्या भेटीला 16 तारखेपासून रुजू झाली आणि त्यानंतर या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस तुमच्या भेटीला येतोय। सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल। एकीकडे असेल चंडिका 11 नांदिवडे तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट रत्नागिरी रिप्रेझेंटिंग बाय पंकज पुसायकर यांचा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय। तर दुसऱ्या बाजूला चंडिका 11 नांदिवडे संघ सेमीफायनलची पहिली लढत त्यानंतर पराभूत झाले आणि यावेळेस दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये अक्षय ऑन दी मार्क ओव्हर द विकेटनी यावेळेस पिंट्या यांच्यासाठी पॉइंट रिजनमध्ये हलके हाताने चेंडू खेळून काढलाय। हे क्षेत्ररक्षण सजवलं जाते पिंट्या यांच्या विरोधामध्ये एक वेगळी रणनीती आखली जाते। थर्डमॅन पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक त्यावेळेस 30 सर्कलच्या बाहेर लांबून क्षेत्ररक्षण करताना दिसतोय कारण ताकद आहे पिंट्या यांची कारण प्रत्येक खेळाडू यावेळेस माहीत झालंय थर्डमॅन रिजनमध्ये अप्पर कट चांगल्या रीतीने खेळत आहेत म्हणूनच की काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय। यावेळी सुदर्शन मयेकर स्ट्राईक एंडला आलेत आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक दूरवरून क्षेत्ररक्षण करताना दिसेल आणि काउक कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये लावला गेलाय। तर दुसऱ्या बाजूला अक्षय सुर्वे मीरा एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातो तोच गोलंदाजी एंड कडून सुदर्शन मयेकर यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना दिसेल। ओव्हर द विकेटने या षटकातील नेक्स्ट बॉल हा पिच बॉल यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक शॉर्ट बीट विकेट रिजनचा यावेळेस कॅरी केलंय खराब प्रदर्शन यावेळेस सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून झालंय जरूर। पहिला सेमीफायनलचा सामना त्यावेळेस गोल्डन डकचा शिकार झाले होते आणि यावेळेस देखील गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूचा आसरा घेताना दिसतील। काही गरजच नाहीये ना कारण ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर दाखल झालाय तुमची खेळी पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम करायला जाणं गरजेचं होतं आणि ते यावेळेस देखील जमलेलं नाहीये। गोल्डन डकचा शिकार होऊन यावेळेस चंडिका नांदिवडे संघाच्या खेळण्यामध्ये दुःखावट्याचं वातावरण झालंय। नवीन बॅट्समन 1 डाऊनच्या भूमिकेत साहिल दाखल झालेत। ज्यावेळी मुलाखत घेतली गौरव नार्वेकर यांच्या बरोबर बातचीत करत होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तुम्ही जर सुदर्शन मयेकर पहिल्या चेंडूवर आउट केलात तर तुमच्या सामन्याची समीकरणे यावेळी स्पष्ट होतील। आता तेच कार्य यावेळेस अक्षयच्या गोलंदाजीवर देखील चालवलं जातंय। सेमीफायनलचा पहिला सामना असू देत सेमीफायनलचा दुसरा सामना असू देत सुदर्शन मयेकर शून्याचा चष्मा घालून यावेळेस दागावचा आसरा घेताना दिसलाय। तर नवीन बॅट्समन बाहुबली गुहागर तालुक्यातील साहिल दाखल झालाय। दुसऱ्या बाजूला अक्षय सुर्वे मीरा एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं चांगली गोलंदाजी करतो। ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस साहिलसाठी सन्मान द्यायचा अपील केली जाते हलकीशी अपील यावेळेस निराशाजनक पंचांसाठी तर येतोय डॉट बॉल चांगलं कार्य करतोय। यावेळेस साहिल न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय 1 डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंड कडून खेळण्यासाठी सज्ज होतोय। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून अक्षय सुर्वे अप्रतिम दर्जाच्या टप्प्यावर यावेळेस गोलंदाजी केली जाते। पुन्हा एकदा गुडले स्पॉट यावेळेस आउटसाइड एज काम तमाम केलं जातंय साहिल यांचं देखील हे देखील थोडंसं निराश करतायत। जे समीकरण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुदर्शन बरोबर घडलं ते समीकरण यावेळेस साहिल यांच्या विरोधात देखील होताना दिसलंय। एक चेंडू ते देखील मागच्या मॅच मध्ये खेळले होते आणि यावेळेस देखील तसंच समीकरण झालंय। दुसऱ्या चेंडूवर झेलबाद स्वरूपात माघारी परतावं लागतंय। निराशाजनक खेळ यावेळेस केली जाते चंडिका 11 नांदिवडे संघाकडून। पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जरूर टार्गेट सेट करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते म्हणजेच काय तर चेस करत होते। यावेळेस डिफेंड करायचं काम सेकंड इनिंगमध्ये करायचंय तर यावेळेस मोठी धावसंख्या उभारावी लागेल। थोडीशी निराशाजनक कामगिरी केली जाते फलंदाजाकडून एकीकडे सुदर्शन तर दुसऱ्या बाजूला साहिल दोन्ही एस नावाचे फलंदाज दोन्ही एस नावाचे बॅटर यावेळेस तंबूचा आसरा घेताना दिसत आहेत। तर दुसऱ्या बाजूला गौरीश गडदे ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे। आता मात्र चमकण्याची संधी यावेळेस प्राप्त झाली आहे। 2 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या दिशेनेच रवाना होत आहेत खेळण्यासाठी दाखल देखील होतील। मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर मिरे एक्सप्रेस यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूल घालायला लागले। 2 विकेट आतापर्यंत घेतल्यात आणि त्यामध्ये 1च धाव खर्च केली। गौरेश यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल झाले स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल। तर दुसऱ्या बाजूला या षटकाची विचार करायला गेले तर पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर 1 विकेट आणि त्यानंतर साहिलला षटकार 1 डॉट आला आणि त्यानंतर 1 विकेट घेतली गेली।
ओव्हर द विकेटने यावेळेस देखील फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून मंदार चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र चेंडू चाललाय दन 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 करत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गौरीश यांच्या बॅट मधून येतोय चौकार. जरूर तरी ही कामगिरी करण्याचं काम यावेळेस गौरीश यांच्या माध्यमातून केलं जाईल. मागच्या सामन्यात देखील एक चौकार लगावला, त्यानंतर वाद झाले होते. यावेळेस समीकरणं थोडीशी बदलली आहेत, कारण मोठा फलंदाज माघारी परतला आणि तदनंतर त्याची जिम्मेदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला अक्षय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने फलंदाजी चालवली, नक्कीच गोलंदाजी करताना दिसतोय. गौरीश गळदे स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला अक्षय सुर्वे ऑन दी बार गोलंदाजी एंड कडून नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने गौरीशसाठी मोठा फटका यावेळेस खेळायचा आहे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक थोडासा इंटरेस्टेड नाहीये. एकाने जवळपास चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी कॉलिंगच नव्हतं आणि त्यानंतर या चेंडूवर ते सिंगलने षटक समाप्तीचा इशारा येईल आणि त्यानंतर पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली 2 गडी बाद. यावेळी चंडिका 11 नांदिवड संघाची 6 धावा. यावेळी मंदार वैयक्तिक कोट्यातील पहिला, संघाकडून दुसरा षटक घेऊन आउटसाठी एज घेऊन चेंडू चाललाय डिफाईन रिजन मधून एका धावेसाठी. मंदार यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला गौरश ज्याला जीवनदान भेटलं होतं, एक चौकार लगावल्यानंतर जवळपास हाफ चान्सेस होता, त्याला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी होऊन जीवनदानीशी खेळताना दिसेल. मंदार यावेळी चांगली गोलंदाजी करतोय प्रत्येक सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी. केव्हीएस स्पोर्ट रत्नागिरी संघाला अराउंड विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, लोअर फुलटो चेंडू बॅटवर हवा त्या ताकदीने आला नाहीये आणि त्यानंतर या चेंडूवर एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. सलगचे 3 षटकार तुम्ही एकाच षटकामध्ये मारताय, तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक असेल साऊ शेदनकर यांच्याकडून. तर दुसऱ्या बाजूला पंकज पाटील यावेळेस पिंटे पाटील स्ट्राईक एंडला खेळताना दिसतात, तर मंदार सुर्वे अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडला चेंडू, त्यानंतर अतिरिक्तची उसळी घेतली आणि शरीरावर येऊन चेंडू आदळला. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी करतोय मंदारचा विचार करायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ही दावेदारी स्पष्ट देखील केले त्याने. गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. गगनभूती एव्हरेस्ट संघाला विलंब करणारा हा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एका वेगळ्या कारणासाठी ओळखला जात होता आतापर्यंत. मात्र बॉलिंग क्षेत्रामध्ये देखील त्याची कारकिर्दी फार छोटी आहे, पण मात्र यावेळेस विचार करायला गेले तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी देखील केली जाते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या येऊन पोहोचले 9 ह्या आकड्यावर आणि त्यानंतर 2 गडी देखील माघारी परतले आहेत. मंदार यावेळेस पुन्हा एकदा मार्गस्थ होईल अराउंड विकेटने गौरीश यांच्यासाठी. मोठा फटका खेळायचा आहे, फटका फासलाय, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. हवा त्या फॉर्मने तो फलंदाजीच करत नाही आपल्या संघासाठी, म्हणजे बाहुबलीसाठी त्याला नांदिवडे गावामध्ये ओळखलं जातं. मात्र यावेळेस निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. आतापर्यंत धावसंख्या झाली 8. धक्का क्रमांक 3 यावेळेस बसलाय गौरीश गडदे यांच्या रूपामध्ये.
धावसंख्या झाली 9 आतापर्यंत. 3 गडी माघारी परतलेत. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. जमलेले सगळे क्रीडारसिक मायबाप तुम्हाला देखील विनंती करतोय जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. यामध्ये मोलाचं सहकार्य राहिलं आहे साई हळदणकर यांचं, कारण त्याचं जेवणाची व्यवस्था केली जाते. अनेक वेळा कार्यरताना दिसत आहेत पहिल्या दिवसापासून. धन्यवाद साई भावा, तुझ्यासाठी खूप साऱ्या आभार मानावे तितके कमीच आहेत. तर दुसऱ्या बाजूला चालू स्थापनेची लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. जय भंडारी प्रीमियर लीग 2024 चा दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या दिशेने चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. थ्रीडमच्या सुरपा स्ट्राईक एंडला निळेश जुवेकर खेळताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत 9 झाली आहे. निलेश याविषयी दाखल झाले. स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना दिसतील. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न केला जातोय. परफेक्ट यॉर्कर तर केलाय आणि यावेळेस लेग बिफोर द विकेट स्वरूपात चौथ्या विकेटचं पतन होतं निलेश जुवेकर यांच्या माध्यमातून. यावेळेस पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जरूर विचार करायला गेले तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. डिसिजन यावेळेस चुकलाय का असं वाटायला लागलंय. नाणेफेक जिंकले होते, तदनंतर इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करताना प्रथम यावेळेस चंडिका 11 नांदिवडे संघ. पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावसंख्या झाली 9. धक्का क्रमांक 4 यावेळेस निलेश यांच्या माध्यमातून दिला जातोय. जरूर तरी निराशाजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर साई पेडणेकर मैदानाच्या दिशेने रवाना होईल स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी. साई पेडणेकर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मोठी फलंदाजी करावी लागेल. विकेट तर जातच चाललेत, मात्र येणारी प्रत्येक धाव या ठिकाणी होऊन फार महत्वाची आहे आणि ते काम यावी साई पेडणेकर यांच्या बॅटमधून केलं जाईल का. दुसऱ्या बाजूला पिंटे पाटील खेळताना दिसत आहेत. तर गोलंदाजी एंड घडून मंदार सुर्वे एका संघाला दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात. अराउंड विकेटने चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस शॉर्ट कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट हिट अनिकेत शिवलकर चेंडूपर्यंत पोहोचले होते. डायरेक्ट हिट एस्टेनवर करायचा होता, मात्र यावेळेस थोडीशी नजर हटली आणि तदनंतर या चेंडूवर सिंगल घेतली जाते. पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील समाप्तीस येते आणि तदनंतर धावसंख्या आतापर्यंत झाल्यात चंडिका 11 नांदिवडी संघाचे 4 गडी बाद 10 धावा. 5च्या सरासरीने आतापर्यंत रनगती राखली जाते. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आणि त्या 4 षटकांमध्ये किती धावांचं योगदान इथून येणाऱ्या पुढील चेंडूंमध्ये दिलं जाईल. दुसऱ्या बाजूला साई पेडणेकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. जे भूमिका मैदानाच्या आतमध्ये 4 डाऊन स्वरूपात सोपवले गेले कर्णधाराने, आता तेच कार्य या ठिकाणी पार पाडायचं आहे. हे पार पाडण्यासाठी कोणत्या खेळाडू या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेईल, कोणत्या खेळाडूच्या बॅटमधून मोठमोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. आता ते कार्य चालवावं लागेल. एकीकडे पिंट्या पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला साई पेडणेकर आहे. गोलंदाजी करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत होते, मात्र पहिला सेमीफायनलचा सामना त्या ठिकाणी थोडीशी खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. आता यावेळेस थोडंसं समीकरण बदललंय. तुम्हाला फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये चांगली करायची आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना दिसत आहेत, म्हणजेच काय मोठी धावसंख्या तुमच्या माइंडमध्ये असेल आणि ती धावसंख्या उभारत असताना आतापर्यंत 4 गडी तुमचे तंबूच्या आसराला देखील परतलेत. आता मात्र येणारा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी होऊन कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. केबल स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध चंडिका 11 नांदिवडे. उर्वरित जे मैदानाच्या बाहेर खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, तुम्हाला विनंती करतोय जेवणाची या ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. पुन्हा एकदा सूचित करतोय क्रीडारसिक मायबाप तुमच्यासाठी देखील जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. ओव्हर द विकेटने अक्षय या ठिकाणी हलक्या हाताने स्क्वेअर लेग रिजनमध्ये पंचांच्या उजव्या साईडने चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आतापर्यंत धावसंख्या झाली 11 धावा.
जरूर तरी आतापर्यंत 11 ही धावसंख्या राखली गेली. पहिली 2 पॉवरप्लेची षटकं, त्यामागे 5च्या सरासरीने रनगती राखत असताना 10 ही धावसंख्या उभारली गेली आणि तदनंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव येते साई पेडणेकर यांच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला पिंट्या पाटील स्ट्राईकेडला खेळताना दिसत आहेत. अक्षय पुन्हा एकदा ह्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अर्ध विकेटने मारा करतील पिंट्या यांच्यासाठी. थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्तची उसरी विकेट यावेळीच घ्यायला लागली आहे. साईबाबा क्रीडांगण यावेळेस मैदानाच्या दिशेने विचार करायला गेले तर जी विकेट बांधणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, यावेळेस विकेट देखील त्याचे रंग दाखवायला लागले आहेत. कारण गुडलेन स्पॉट फुलर लाईनच्या मधला टप्पा ज्यावेळी त्या ठिकाणी चेंडू टप्पा पडतोय त्या ठिकाणहून अतिरिक्तची उसरी घेत असताना यष्टिरक्षकाच्या शोधात चेंडू स्थिरावतोय अर्ध विकेटने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्षय पाटील. यावेळेस नो लुक शॉट ऑन साईडला खेळायचा होता, शरीराचा वेध घेतला गेला चेंडूने आणि त्यानंतर पिंट्या यांच्या विरोधात हा दुसरा डॉट बॉल येतो या षटकामध्ये. जरूर तरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न अक्षय यांच्या माध्यमातून चालवला गेलाय. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झाली आहे. कमिटी मेंबर्स तुम्हाला देखील विनंती करतोय, फलंदाजाला कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत झाली नसावी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. ऑन साईडला फलंदाजी करण्यासाठी या फलंदाजाकडे बघितलं जात नाही. फ्रेंड्स कोथवडे संघ असेल त्या संघाकडून खेळणारा हा खेळाडू अप्पर कट, थर्ड मॅन, पॉईंट रिझन ह्या खेळाडूच्या नावावर राहिलेत. मात्र यावेळेस एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला मोठी फटकी खेळायची आहे. कदाचित कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून एक लॉंग ऑन रिझनमध्ये षटकार आलाय, जेणेकरून तशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. काय पुन्हा एकदा यावेळेस डॉट बॉल येतोय पिंट्या यांच्या खेळीवर. निराशाजनक खेळ यावेळेस केली जाते चंडिका 11 नांदिवडे संघाकडून आणि ते कार्य खरं तर सुदर्शन याच्याकडूनच सुरू झालंय. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या फॉर्मची गरज आहे खेळाडूंना त्या फॉर्ममध्ये दिसत नाहीयेत. आता मात्र एकच नाव मैदानाच्या बाहेर असेल, चंडिका 11 नांदेड संघाकडून कुणाल हळदणकर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये स्थिरावणं गरजेचं आहे. मोठा फटका यावेळेस, हाय कोऑर्डिनेशन, ताकद थोडीशी कमी पडली आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण पोहोचला होता जरूर, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला गॅदर करतोय. चेंडू पर्यंत पोहोचला होता. मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय म्हणजेच काय, तुम्हाला हे चेंडू या ठिकाणाहून गॅदर करणं गरजेचं आहे. या चेंडूवर घेतल्या जाते तब्बल 2 धावा. षटक समितीचा इशारा येईल. 3 षटका अखेरीस चंडिका 11 नांदेड संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 4 गडी बाद 13 धावा. 13 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे, म्हणजेच काय 3 षटकं. या 3 षटकांमध्ये किती धावांचं योगदान दिलं जाईल?
इस वक्त मंदार गेंदबाजी के लिए तैयार है। खुद का दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेके तो स्ट्राइक एंड को बल्लेबाज साई पेडनेकर बल्लेबाजी करते हुए दिखेंगे। तो दूसरी ओवर पिंटे पाटिल नॉन स्ट्राइक एंड पे खड़े हैं। इस ओवर की अगली गेंद लेके मंदार एक ही टीम से दोनों ही प्लेयर बिलोंग करते हैं गगन विधि नेहरू टीम की ओर से। वही कारनामा इस वक्त अच्छे तरीके से निभाया है मंदार ने। वही मंदार फिर एक बार गेंदबाजी करते हुए दिखेंगे। हल्के हाथों से ढकलना चाहते थे स्क्वायर रीजन में, तो गेंद जाती हुई वाइट के रूप में लेग साइड लेफ्ट इस गेंदबाज की खासियत रही है। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ शायद सीधी गेंद इस वक्त जाती हुई कीपर के दस्तानों में। व्हाईट बॉल आलाय आणि त्यानंतर मंदार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय अराउंड विकेटने। नेक्स्ट बॉल साई पेडणेकर यांच्यासाठी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिजन मधून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा अट्टाहास चालवलाय जरूर, मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटतोय। एक धाव दोन धावा या 20 धावून कंप्लीट केल्या जातील। तर दुसऱ्या बाजूला मंदार दमदार कामगिरी करते आपल्या संघासाठी। तर साई पेडणेकर यावेळेस कोणतं कार्य करेल हे देखील बघणं गरजेचं आहे। मोठी धावसंख्या या ठिकाणून उभारायची आहे। निराशाजनक कामगिरी आतापर्यंत फलंदाजाकडून झाली, मात्र यावेळेस हार मानून चालणार नाहीये। लोअर फुल टॉस ऑन साइडला डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत। अमीर आंबोळकर थोडासा खराब थ्रो यावेळी झालाय। एक धाव यावेळी धावून कंप्लीट केली जाईल। हा कॉन्फिडन्स कुठला माहिती आहे, मागच्या सामन्यामध्ये जो रनआउट केला होता ना चिन्मय याला, त्याचाच कॉन्फिडन्स आहे कुठेतरी। यावेळी देखील तसंच कार्य मैदानाच्या आतमध्ये माझ्या बाजूने होईल अशीच कामगिरी कुठेतरी केली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर पिंट्या पाटील स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत। थोडीशी दुखापत झाली आहे जरूर, यावेळी संघाला देखील दुखापत झाली आहे। आता ती भरून काढायची आहे, ती कशा प्रकारे भरून काढली जाईल रनचं त्याचं उत्तर असेल, आणि ते उत्तर यावेळी त्यांच्या बॅटमधून दिलं जाईल का। तर दुसऱ्या बाजूला मंदार सुर्वे चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी। पॉवर प्लेची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वारंवार त्यांना आणलं जात आहे गोलंदाजी करण्यासाठी। हा पिच बॉल गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं। एक धाव यावेळी धावून कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालवला आहे। बाय 1 गेट 1 फ्री, डबल 2 धावा या चेंडूवरून घेतल्या जातील। 22 स्वरूपात ही धाव जरूर जोडली जाते। दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं। चेंज ऑफ स्पेसने गोलंदाजी या मैदानावर आक्रमक राहिली आहे। संपूर्ण तुम्ही स्पर्धेचा विचार कराल, एकीकडे सूरज वाघधरे असतील, दुसरीकडे सुदर्शन मयेकरने ते कार्य चालवलं होतं कालच्या दिवसामध्ये। आता मात्र मंदार देखील तेच कार्य करतोय। चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन करून गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच त्यामध्ये अनेक गोलंदाजांना यश देखील आलंय। आता मात्र स्ट्राईक एंडला साई पेडणेकर खेळताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला मंदार ब्लॉक खोला टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काव कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक यावेळी तैनात केला गेलाय। एक धाव यावेळी कंप्लीट केली जाते। तर दुसऱ्या बाजूला मंदार ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मार्गस्थ होतील पिंटे पाटील यांच्यासाठी। जरूर तरी क्षेत्ररक्षण विचार करायला गेले तर 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट मिड ऑन असेल, आणि त्यानंतर ह्यावेळी 6 डॉट बॉल येतोय। शॉर्ट कव्हर रिजनमध्ये थर्ड मॅन रिजन एक मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय आणि त्यानंतर ह्या खेळाडूची ताकद त्या ठिकाणी होऊन या खेळाडूला बंदिस्त ठेवलं जात आहे। थर्ड मॅन रिजनमध्ये तुम्ही लांबपर्यंत विचार कराल तर क्षेत्ररक्षकच नाही आहे, मात्र हा खेळाडू त्या ठिकाणी चांगली खेळी करत आलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवला गेला नाही, म्हणजेच काय अंगावर गोलंदाजी केली जाते यावेळेस पिंट्या पाटील यांच्या। तर दुसऱ्या बाजूला मंदार सुर्वे चांगली गोलंदाजी करतायत। पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळताना दिसले आणि त्यानंतर चौथं षटक देखील चांगल्या रीतीने हाताळलं जात आहे। मोठा फटका खेळायचा आहे, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यावेळेस केला जातोय मंदार सुर्वे यांच्या माध्यमातून, तो देखील येतोय चेंडू डॉट बॉल। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय। थोडीशी निराशा जरूर आहे, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आतापर्यंत विचार करायला गेले तर जे चेंडू डॉट आलेत त्यांची भरपाई केली जाऊ शकते, तर या ठिकाणी चांगलं कामगिरी करावी लागेल।
तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पिंटे पाटील खेळताना दिसतील. आतापर्यंत अनेक चेंडू यांच्या विरोधात डॉट आले आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय आणि त्यानंतर चेंडू चाललाय व्हाईट बॉलसाठी. एकत्रिताची धाव यावेळेस जोडली जाते. चंडिका 11 नांदुर्डी संघाच्या खात्यामध्ये. आतापर्यंत धावसंख्या झाली 4 गडी बाद 21 धावा, 3.5 षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 2 पॉवर प्ले षटकांचा विचार करायला गेले तर संपूर्ण केबल स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या बाजूने राहिलेत. मात्र उर्वरित अंतिम 2 षटकं आणि या षटकातील एका चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. म्हणजे तब्बल 13 चेंडू या ठिकाणाहून येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणाहून त्या 13 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. अराउंड विकेटने पुन्हा एकदा पिंटे यांच्यासाठी थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षकच नाहीये. मी बोललो ह्या खेळाडूची ताकद त्या ठिकाणीच आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स घेत असताना चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. यावेळेस मंदार सुर्वे यांच्या विरोधात पिंट्या पाटील यांच्या बॅटमधून येतोय एक शानदार जय भंडारी चौकार. जरूर यावेळेस चौकार आला हे अंतिम चेंडूवर आणि त्यानंतर धावसंख्या 4 षटका अखेरीस येऊन पोहोचते. 4 गडी बाद 25 धावा. जरूर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न वेगळ्या माइंडसेटने यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं गौरव नागवेकर यांच्या माध्यमातून. मात्र विचार करायला गेलं तर ही ताकद आहे पिंटे पाटील यांची. थर्ड मॅन रिझल्टमध्ये अप्रतिम दर्जाची खेळी ते करत असतात आणि तेच कार्य मागच्या चेंडूवर देखील राहिलंय. आतापर्यंत 4 षटकं संपलीत आणि त्यानंतर धावसंख्या येऊन पोहोचले 4 गडी बाद 25 धावा. संदेश यावेळी दाखल केला जातोय केबल स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन ट्राय केला साई पेडणेकर. निराशाजनक कामगिरी याच्या माध्यमातून यावेळेस व्हायला लागली आहे. ओव्हर द विकेटने लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक सुजल चेंडूपर्यंत पोहोचतायत. या सुजलने चांगलं प्रभावित केलंय आणि जय भंडारी चषक 2024 मध्ये खरं तर या खेळाडूकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी करत असताना त्याने 100% योगदान त्याच्या माध्यमातून दिलंय. क्षेत्ररक्षण करत असताना अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिलंय. या सुजलला अंतिम क्षणापर्यंत लक्षात ठेवा हीच विनंती प्रत्येक खेळाडूला करतोय. कारण मोठमोठे ऑप्शन येणाऱ्या कालावधीमध्ये केले जातील, त्यामध्ये या खेळाडूचं नाव येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने संदेश गुडले स्पॉट यावेळेस शोधून काढला आणि त्यानंतर पिंट्या पाटील घुटना टेक तमाशा देख ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅटने बॉलचा कोणताही संपर्क होत नाही आणि त्यानंतर चाललाय चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल. जरूर तरी विचार करायला गेले तर खराब कामगिरी यावेळी चालवली जाते. ओव्हर द विकेटने ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. आउटसाईड एज लागली, त्यानंतर चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. मंदार सुर्वे चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि त्यानंतर 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जातील. एकीकडे विकेट हवी आहे गौरव नागवेकर यांना. मात्र दुसऱ्या बाजूला संघाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर पंकज पिंटे यांची विकेट नको आहे. कारण अनेक डॉट बॉल करत आहेत ते स्ट्राईक एंडकडून. मात्र कोणालाही या क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कमी समजण्याचं काम करू नका. कारण एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून एखादी मोठी हिट यावेळेस जर आली तर सामन्याची समीकरणं तुमच्या विरोधात जाण्याचं काम देखील होऊ शकतंय. तर संदेश ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल पिंटे यांच्यासाठी मोठा फटका खेळायचा ऑन साईडला. मी पहिलेच बोललोय तुम्ही कोणत्याही खेळाडूला कमी समजण्याचं काम मैदानाच्या दिशेने करू शकत नाहीये. मागच्या चेंडूवर रनआउटची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली होती स्ट्राईक एंडला पिंटे यांच्या विरोधात मध्ये. मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम यावेळेस केली जात आहे. 6 धावांनी षटकार येतो. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी
पिंट्या यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार येतोय. आता हे प्रतिउत्तर आहे. तुम्ही त्याचा संधी सोडलीत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटकार लगावण्याचं काम त्यांनी केलंय. आता मात्र मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल, मात्र यावेळेस नाही. यावेळेस रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसतील पिंट्या पाटील. धक्का क्रमांक 5 यावेळेस बसवला जातोय. चंडिका 11 नांदिवडी संघाला 35 या धावसंख्येवर. होय, 35 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोअर बोर्डवर तुम्ही पाहू शकताय. जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मध्ये यूट्यूबच्या माध्यमाद्वारे जे क्रीडारसिक मायबाप आमच्या समेत जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुणाल हळदणकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल जरूर, मात्र थोडासा उशीर तर झालेला नाहीये ना असं वाटायला लागलंय. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे, म्हणजे ते 6 चेंडू आणि या षटकात आतापर्यंत विचार करायला गेलं तर 1 चेंडू येणं बाकी आहे, म्हणजे टोटल 7 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे पहिल्या इनिंगमध्ये चंडिका 11 नांदिवडी संघ यांच्या विरोधामध्ये. तर दुसऱ्या बाजूला केडबाई स्पोर्ट रत्नागिरी संघ आतापर्यंत रोखलं गेलंय, चांगल्या प्रतीने रोखलं गेलंय. ओव्हर द विकेटने मोठा फटका ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये सुजल चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव 22 धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचते 5 षटका अखेरीस 5 गडी बाद 36 धावा 36 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळी कुणाल हळदणकर याच्यासाठी पारितोषिक आलंय. साहू शेठ शेदनकर यांच्या माध्यमातून सलगचे 2 षटकार या बळीस 200 रुपयाचं पारितोषिक. सुजल गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. इन्साइट एज घेऊन चेंडू चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये. सुजल याच्या विरोधात शक्यत नाहीये मोठी फलंदाजी करणं, मात्र यावेळेस ते कार्य करावं लागेल. कुणाल यायला आपला संघ बॅकफुटला चाललाय. एका दुसरी मोठी हिट या ठिकाणी होऊन नक्कीच तर या सामन्याची समीकरणं स्पष्ट आहेत. तुमच्या खात्यामध्ये काहीतरी असेल तर तुम्ही काहीतरी वाचवू शकता सेकंड इनिंगमध्ये. आता ते कार्य या ठिकाणी होऊन तुमच्या संघासाठी करायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. या सुजलने बरंच इम्प्रेस केलंय केबाई स्पोर्ट रत्नागिरी संघासाठी. या खेळाडूला किती बोली लागली मला माहिती नाही, पण हा 2000 पॉईंटच्या बोलीच्या लायकीचा खेळाडू आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता, मात्र 1 बाउंस चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय कुणालच्या बॅटमधून चौकार. झेल निसटले त्या खेळाडूकडून. क्षेत्ररक्षकांची संदेश यांची एका बाजूला मी दाद देत आलो संपूर्ण स्पर्धेमध्ये, मात्र यावेळेस युवा खेळाडू थोडीशी चूक करतायत. या जय भंडारी चषक 2024 मध्ये जितकी दाद देवी क्षेत्ररक्षकांची तितकी कमी होती. अनुभव यावेळेस 50 लावून अनेक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कार्यरत होते, मात्र यावेळेस थोडीशी खराब कामगिरी झाली आहे मिड विकेट रिजनमधून. तर दुसऱ्या बाजूला कुणाल हळदणकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. चांगली कामगिरी या ठिकाणी होऊन जर आपल्या संघासाठी करायची आहे तर हे षटक या ठिकाणून फार महत्व आहे. हा पिच बॉल यावेळेस क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेने उडवलंय. मंदार सुर्वे याच्या बॅटमधून दस्तक पे मस्तक चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. कुणाल हळदणकर यांच्या बॅटमधून येतोय षटकार. ही चूक राहिली आहे. तुम्ही झेल सोडताय तेव्हा तेव्हा हे कार्य फलंदाजांनी करत आले संपूर्ण स्पर्धेदरम्यान, मात्र यावेळेस देखील तेच कार्य झालंय. तुम्ही त्याचा झेल सोडलात आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका येताना दिसलाय. आता मात्र काय करताना दिसतील फलंदाज कुणाल हळदणकर. 1 षटकार 1 चौकार तर या षटकामध्ये आलाय, म्हणजे डिफेंड करण्यासाठी सारखं काहीतरी उभं केलं गेलं. आतापर्यंत 47 ही धावसंख्या उभी केली गेली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला सुजय. आता मात्र चांगली गोलंदाजी करायची आपल्या संघासाठी अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. कमबॅक करणं ही ताकद या खेळाडूची राहिली आहे. अनुभव फार मोठा कमी आहे या खेळाडूकडे या क्रिकेट विश्वामध्ये, मात्र जे कार्य तो आपल्या संघासाठी या मैदानामध्ये करत आलाय ना ते खरोखरच एक चांगलं कार्य त्याच्या संघासाठी म्हणावं लागेल. चांगली कामगिरी यावेळेस केली जाते त्यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर कुणाल हळदणकर ऑल स्ट्राईक खेळताना दिसत आहेत.
याच्याकडून फार मोठी अपेक्षा यावेळेस संघासाठी. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चूक मंदार सुर्वे यांच्या माध्यमातून झाली आहे. वन बाउंड चेंडूला एक शैलीदार स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, तिकडेच कुठेतरी तिथे माती झाली आणि तदनंतर या चेंडूवर तब्बल 4 धावा आले आहेत. जरूर तरी चांगली कामगिरी करायची, कॉन्फिडन्स आहे तुमच्या इथे, मात्र तो चेंडू कुठून इकडून अडवणं गरजेचं होतं, कारण 1-1 2-2 धावा किती महागा ठरू शकतात हा येणाऱ्या कालच ठरवेल. कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस फलंदाजी कराल, पहिल्या इनिंगमध्ये जर अगणित घडलं, मोठा फलंदाज तुमचा बाद झाला, तर या सामन्याची समीकरणं स्पष्ट आहेत. यावेळी चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, षटक समाप्तीचा म्हणजेच काय पहिले इनिंगचा खेळ समाप्तीस येतोय आणि तदनंतर चंडिका 11 नांदेड संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 5 गडी बाद 53 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. या पुढचं सेकंड इनिंगचं समालोचन करतील माझे मित्र पिंट्या मांजरेकर सर. ओव्हर टू यू. तर 54 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला
प्रथम फलंदाजी करीत असताना चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून 53 धावा जमा केल्या जातात आणि 54 धावांचं लक्ष असेल ते या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. तर सलामीची जोडी आपण पाहतोय केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाच्या माध्यमातून गौरव नागवेकर त्यानंतर अमीर आंबोळकर ही जोडी आपण पाहतोय. यशस्वी जोडी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय शानदारचा खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु पाहूया या ठिकाणी क्वालिफाय 2 म्हणजेच या सेमीफायनलच्या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ सादर केला जाईल. पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र सुदर्शन मयेकर मॅन फ्रॉम या ठिकाणी सडेवाडी नांदिवडे या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, झेलची संधी असेल. यावेळेस मात्र टिपला जातोय झेल आणि यावेळेस मात्र गौरव नागवेकर याचा मात्र बिघडतोय खेळ समानावं लागेल. ज्याच्यामध्ये क्षमता होती, ताकद होती, नजाकत होती, कुवत होती, क्षमता होती, तो फलंदाज मात्र निराश करताना दिसला. पहिल्या चेंडूवर चुकीचा फटका आणि यावेळेस मात्र होतोय फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय केळबाई स्पोर्ट्सचा रत्नागिरी संघाला. एक मोठं यश मिळतंय या ठिकाणी सुदर्शन मयेकर याला. ज्या पद्धतीने सुदर्शन मयेकर याला बाद केलं गेलं होतं यावेळेस मात्र त्याच पद्धतीने गौरवला देखील पहिल्या चेंडूवरती बाद केलं जातं या ठिकाणी सुदर्शनच्या माध्यमातून. एक रन मशीन या ठिकाणी थंड केली जाते, शांत केली जाते, डगआउट मध्ये पाठवली जाते, ती म्हणजे गौरव नागवेकर याला यावेळेस मात्र माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश मिळवलंय ते सुदर्शन मयेकर याने. पहिल्या चेंडूवरती बाद केलं गेलं यावेळेस मात्र गौरव नागवेकर याला. नवीन फलंदाज मात्र मंदार सुर्वे असेल मॅन फ्रॉम नेवरे गगन बेदी नेवरे या संघाच्या माध्यमातून भरपूरसा क्रिकेट त्याने आपल्या गावच्या संघासाठी खेळलं. यावेळेस मात्र संधी असेल ती म्हणजे केळबाई स्पोर्ट या संघातून खेळण्याची. यावेळेस मात्र लेग बिफोरचं अपील केलं जात आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचाच्या माध्यमातून इशारा येतोय फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित राहतोय. यापासून डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल सुदर्शनच्या माध्यमातून. सुरेख अशी गोलंदाजी, धारदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय. 54 धावांचं लक्ष असेल. सेमीफायनलचा मोठा सामना, मोठी लढत आपण पाहतोय. पुढील चेंडू असेल यावेळेस मात्र देखील सुरेख असं कमबॅक यावेळेस मात्र केलं जातंय सुदर्शनच्या माध्यमातून. येतोय तिसरा चेंडू डॉट. दडपण प्रेशर पाहायला मिळतंय. निश्चितपणे ज्या पद्धतीने माघारी परतला गौरव, ज्याच्यावरती धुरावरती जबाबदारी होती, त्याने देखील थोडीशी निराशा केली. पहिल्या चेंडूवरती चुकीचा फटका खेळला आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झाला होता. यावेळेस मात्र मंदार सुर्वे यावेळेस मात्र वन डाऊनच्या स्वरूपात प्राचारण केलं गेलंय. जबाबदारी असेल निश्चितपणे हा सामना मोठा असेल, मोठी कामगिरी करणे गरजेची असेल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा होता प्रयत्न, असफल ठरला. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय सुदर्शन मयेकर याच्या माध्यमातून. येतोय चौथा चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय सुदर्शनच्या माध्यमातून. अप्रतिम टप्पा मेंटेन ठेवला जातोय. प्रत्येक चेंडू वेगळा टाकायचा प्रयत्न करतोय तो. यावेळेस मात्र सुदर्शन जगडून ठेवलं जातंय. यावेळेस मात्र या ठिकाणी मंदार सुर्वे याला षटकार किंग म्हणून ओळखला जातो. सातत्याने मोठमोठे फटके खेळण्यात माहिर असतील. यावेळेस मात्र सुदर्शन ज्याच्या माध्यमातून हे मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं वंचित केलं जातं, त्याला रोखलं जातंय. पुढील चेंडू सुदर्शन याचा खेळण्यासाठी मंदार सुर्वे सज्ज असेल. यावेळेस मात्र बिग हिट केलं जातंय मिडॉनच्या दिशेने. येतो एक मोठा फटका, बिग हिट षटकार. भंडारी चषकचा या ठिकाणी आपण षटकार पाहतोय मंदार सुर्वेच्या बॅटमधून. अप्रतिम असा षटकार. या षटकारानंतर निश्चितने संघाचं वैयक्तिक खातं उघडलं जातंय. केळबाई स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 6 धावा. 6 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटकातील एक चेंडू येणे बाकी देखील असेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि खेळण्यासाठी मात्र मंदार सुर्वे सज्ज असेल. सुदर्शन षटकातील अखेरचा चेंडू घेऊन बाउन्सिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू टोलावला जातोय. मंदारच्या माध्यमातून एकेरी धाव कंप्लीट केली जाते आणि यावेळेस मात्र PS पंचांचा देखील कॉल येतोय. षटक पहिलं समाप्त होतंय आणि यावेळेस मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 7 धावा. 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष असेल 54 धावांचं टार्गेट असेल आणि हे पार करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्सचा रत्नागिरी संघाला.
निश्चितपणे एक चांगला आणि तगडा संघ देखील असेल तो या ठिकाणी आपण पाहतोय. चंडिका 11 नांदिवडे संघ ज्यांच्या माध्यमातून शानदार खेळ आपण काही दिवसांमध्ये पाहिलं असेल. कालच्या दिवसात देखील अप्रतिम खेळाचं सादरीकरण आपण पाहिलं या ठिकाणी नांदिवडे संघाच्या माध्यमातून. तोच नांदिवडे संघ क्वालिफाईड टू म्हणजेच सेमीफायनलचा आपण सामना खेळताना पाहतोय. तर आपण गोलंदाज पाहतोय साई पेडणेकर वरती जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. भिरकावण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने टिपला जातोय झेल. दुसरा धक्का बसतोय केबाई स्पोर्ट्सचा रत्नागिरी संघाला. मंदार सुर्वे बॅक टू द पॅव्हिलियन. निराशा केली जाते यावेळेस मात्र चुकीचा फटका आणि चुकीच्या फटक्यावरती बाद भाबू लागते ते मंदारला. यावेळेस मोठं यश निश्चितपणे मिळताना दिसते ते साई पेडणेकर याला. अप्रतिम टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक देखील सुरेख हाताळलं होतं. सुदर्शन मयेकर याने 7 धावा त्याने खर्च केल्या आणि यावेळेस मात्र निश्चितपणे यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट या संघाची रन मशीन म्हणजेच गौरव नागवेकर याला देखील बाद केलं गेलं होतं. यावेळेस मात्र देखील चांगली सुरुवात आपण पाहतोय. साई पेडणेकर याच्या माध्यमातून यश मिळवलं जात आहे. या ठिकाणी बाद केलं जात आहे मंदार सुर्वेला. नेवरे गावचा सुपुत्र असेल. यावेळेस मात्र निश्चितपणे त्याच्यामध्ये देखील क्षमता होती सामना चेंज करण्याची, परंतु त्याला देखील यावेळेस मात्र बाद केलं जात आहे. नवीन बॅटर असेल, नवीन फलंदाज यातून दाखल केला जातोय मनीष लाड. तर मनीष लाड आपण पाहतोय मॅन फ्रॉम गणेश गुळे. गणेश गुळेचा हा सुपुत्र असेल आणि भंडारी चषक खेळण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे दाखल देखील झाला. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. टप्प्यावरची गोलंदाजी कशी असावी याचं मूर्तिमंत ताजं उदाहरण म्हणजे गोलंदाज असेल तो साई पेडणेकर ज्याच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. तुळसवर्तन देखील पाहतोय. प्रत्येक चेंडू वेगळा टाकायचा प्रयत्न करताना दिसतोय तो साई पेडणेकर. पुढील चेंडू यावेळेस मात्र बिग हिट केला जात आहे मिड ऑफच्या दिशेने. चेंडूचा प्रवास थांबतोय. यावेळेस मात्र असेल सुदर्शन मयेकर ज्याच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि यावेळेस मात्र बाद भाव लागते ते फलंदाज. निश्चितपणे थोडीशी निराशा देखील करताना दिसला यावेळेस मात्र मनीष लाड. यावेळेस मात्र तिसरा धक्का बसतोय केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला. सुरेख अशी गोलंदाजी दिसेल साई पेडणेकरच्या माध्यमातून. या षटकामध्ये त्याने दुसरं एक मोठं यश मिळवलंय. पहिलं मंदार सुर्वेला माघारी परतल्यानंतर दुसरा धक्का दिला जातोय मनीष लाड याला देखील बाद केलं जातंय. सुरेख गोलंदाजी असेल यावेळेस मात्र साई पेडणेकर याच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर आपण पाहतोय तो सुजल असेल. या फलंदाजाने प्रभावित केलं असेल या भंडारी प्रीमियर लीग मध्ये. अप्रतिम असं प्रदर्शन त्याचं राहिलंय, परंतु ह्या मोठ्या सामन्यामध्ये निश्चितपणे जबाबदारीच्या सामन्यामध्ये मात्र जबाबदारीचा खेळ केला जातो का पाहूया सुजल याच्या माध्यमातून. साई पेडणेकरचा जर विचार केला गेला तर निश्चितपणे धक्क्यावरती धक्के दिले जात आहेत, मोठे धमाके केले जात आहेत साईच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 3 धक्के दिले जात आहेत केळबाई स्पोर्ट्स या संघाला. सुजन सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. साई पेडणेकर देखील सज्ज. पाहूया काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. साईचा पुढील चेंडू सुजन सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव. या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. 3 गडी बाद 8 ही धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. पहिल्या चेंडूवरती निश्चितपणे सुदर्शनने एक मोठं यश मिळवलं होतं. मोठा धमाका केला होता तो म्हणजे गौरव नागवेकर याला माघारी परतलं. त्यानंतर मंदार सुर्वे देखील बाद केला गेला या ठिकाणी निश्चितपणे साई पेडणेकर याच्या माध्यमातून. यावेळेस देखील सुरेख टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा या ठिकाणी ठेवला जातोय साईच्या माध्यमातून. मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं थांबवलं जातंय यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 3 गडी बाद 8 धावा. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय आणि खेळण्यासाठी मात्र सुजन सज्ज असेल. पाहूया कशा पद्धतीने चेंडू या ठिकाणी मात्र खेळेल. मोठा फटका खायचा प्रयत्न थोडासा फसताना दिसतो का पाहूया. यस फटका तर फसला. झेल टिपला जातोय साईच्या माध्यमातून. सुरेख असा झेल. 14 धक्का बसतोय केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला. सुरेख अशी गोलंदाजी असेल. या षटकामध्ये तब्बल 3 मोहरे टिपले जात आहेत साई याच्या माध्यमातून. अप्रतिम अशी गोलंदाजी. 1 धाव खर्च केली जाते या षटकामध्ये आणि 3 मोहरे टिपले जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4 गडी बाद 8 धावा. अजूनही पाहिलं गेलं तर सामना जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल.
24 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 46 धावांची आवश्यकता असेल. तर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय तो म्हणजे अमोल पाटील असेल. अमोल पाटीलला जबाबदारी दिली जाते कारण जबाबदार खेळाडू असेल या ठिकाणी अमोल पाटील. पाहूया कशा पद्धतीने खेळ सादर करेल. आमिर आंबोळकर देखील असेल ज्याच्याकडे देखील एक मोठा अनुभव असेल. भरपूरसं क्रिकेट खेळलं गेलंय जयभैरी मुरुगवाडा संघासाठी. आमिर आंबोळकरच्या माध्यमातून भरपूरसं क्रिकेट गाजवलं देखील येतंय जातंय आणि या चालू सत्रात देखील एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आमिर करताना दिसतोय. जबाबदारी असेल आमिर आंबोळकरवरती कारण संघ थोडासा अडचणीत सापडतोय कारण 4 गडी बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ती 8 असेल. 8 धावेवरती आतापर्यंत रोखलंय या ठिकाणी चंडिका 11 नांदिवडे संघाने. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित गडदे असेल ज्याच्या माध्यमातून हाताळलं जाते तिसरं षटक. तिसऱ्या षटकाची जबाबदारी यावेळेस मात्र नांदिवडे संघाच्या माध्यमातून रोहित याच्याकडे सोपवली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय पंचांकडून गाठ घेतली जाते या ठिकाणी आमिर आंबोळकरच्या माध्यमातून. मागच्या सामन्यात देखील म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्यात अप्रतिम असा खेळाचं सादरीकरण आपण पाहिलं होतं. आमिरच्या माध्यमातून चांगली खेळी आपण पाहिली परंतु पाहूया या मोठ्या सामन्यात सेमीफायनल 2 मध्ये त्यावेळेस मात्र कशा पद्धतीने खेळ सादर करेल आमिर आंबोळकर. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय तो रोहित गडदे असेल. पहिला चेंडू रोहित याचा. ज्यावेळेस मात्र सुरेख टप्प्याचा चेंडू असेल पॉईंटच्या दिशेने फटका खेळायचा होता प्रयत्न असफल ठरला तो आमिर. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय गोलंदाजा रोहित गडदे याच्या माध्यमातून. निश्चितपणे हा देखील सामना रोमहर्षक होईल यात काय शंका नसेल कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ असतील आणि संघर्षमय संघ असतील. संघर्ष करण्याची ताकद असणारे हे दोन्ही संघ असतील. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होतोय लेग साईडच्या दिशेने. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने दाखल होतोय. चेंडू रोखला जातोय तद्वर घेतली जाते 1 धाव. या एका धावीच्या मदतीने धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 9 धावा. 9 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण गोलंदाज पाहतोय तो एक मात्र अमोल पाटील सज्ज असेल. पाहूया अमोलच्या माध्यमातून धमाके केले जातात का आणि धमाक्याची आवश्यकता देखील असेल केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी पण पाहतोय चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. रोहित याचा पुढील चेंडू गती परिवर्तन स्लॉन चेंडू फेकला गेला. पाहूया झेल असेल का. यावेळेस मात्र निश्चितपणे झेलची संधी तर नसेल परंतु 1 धाव अमोल पाटील याच्या माध्यमातून घेतली जाते. या एका धावीसह धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 10 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. चांगली फलंदाजी करणे गरजेचे असेल हा सामना जिंकण्यासाठी केळबाई स्पोर्ट्स संघाला. ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहतोय चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून अप्रतिम असेल. प्रथम गोलंदाजी केली होती यांनी सुदर्शन मयेकरने सुंदर गोलंदाजी 7 धावा खर्च करत एक मोहरा देखील टिपला. तदनंतर निश्चितपणे साई पेडणेकरच्या माध्यमातून देखील आपण चांगली गोलंदाजी पाहिली. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका आपण पाहतोय. आमिर आंबोळकर याची बॅट मात्र बोलू लागते. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय एक मोठा जय भंडारी षटकार. सुरेख असा फटका असेल. यावेळेस मात्र आमिरच्या बॅटमध्ये आपण पाहतोय षटकार आणि या षटकारानंतर मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 16 असेल. जबाबदारीने खेळ करणे गरजेचं देखील असेल आमिर आंबोळकर याला कारण निश्चितपणे 4 बळी प्राप्त केल्यात. यावेळेस मात्र नांदिवडे या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी अप्रतिम होताना दिसते. यावेळेस मात्र बरसताना दिसतोय तो आमिर आंबोळकर. षटकार ठोकला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. पुढील चेंडू यावेळेस मात्र रोहित गडदे याचा. खेळण्यासाठी मात्र आमिर आंबोळकर सज्ज असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. रोहितचा पुढील चेंडू यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला जातो. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा होतो का पाहूया प्रयत्न. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. थोडासा गडबड घोटाळा पण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक करताना दिसले त्याचा फायदा घेताना दिसला तो. यावेळेस मात्र आमिर 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 18 धावा. 18 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. मॅच विनिंग खेळी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो आमिर. प्रत्येक चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पाहूया रोहित याच्या माध्यमातून रोखलं जातं का.
रोहित याचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज केलं जात आहे. विकेट किपरच्या माध्यमातून थोडंसं आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला जातोय. अमीरला रोखण्यासाठी थोडासा वेगळा गेम प्लॅन आखला जातोय. यावेळेस मात्र चंडिका 11 नांदिवडे या संघाच्या माध्यमातून रोहित गडदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल तो अमीर आंबोळकर. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला, पाठवला. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यस, चेंडू जातोय जय भंडारी चषका षटकारासाठी. सुरेख असा फटकार यावेळेस मात्र अमीर आंबोळकर याच्या बॅटमधून येतोय एक सुरेख असा षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या देखील गुण खात्यामध्ये आपण पाहतोय झपाट्याने वाढते. ते म्हणजे 24 धावा. 24 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 3 षटकांची होते समाप्ती आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये 24 धावा. तर शाहू शिरधनकर यांच्या माध्यमातून देखील एक पारितोषिक असेल. जर या सामन्यामध्ये ओव्हर हॅट्रिक जो गोलंदाज पूर्ण करेल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. धन्यवाद शाहू शिरधनकर सर यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. ओव्हर हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. 24 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही पाहिलं गेलं तर 30 धावांची आवश्यकता असेल. 3 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय म्हणजेच 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय सुदर्शन मयेकर याच्यावरती धुरा असेल, जबाबदारी दिली जाते. यावेळेस मात्र 4थ्या षटकाची जबाबदार खेळाडू असेल. यावेळेस सुदर्शन निश्चितपणे हाताळलं जाते 4थं षटक. पहिला चेंडू यावेळेस मात्र भिरकावला जातोय मिड ऑनच्या दिशेने. अमोल पाटीलच्या माध्यमातून डोकेबाज खेळ आपण पाहतोय. त्याला देखील माहित असेल आमिर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला थोडीशी स्ट्राईक दिली जाते. त्याच्या माध्यमातून फटकेबाजी करण्याची संधी त्याला दिली जाते. पाहूया आमिरच्या माध्यमातून कशा पद्धतीने खेळ सादर केला जातोय. धावसंख्या होते 25 धावा. अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला अतिशय चुरशीची लढत आपण पाहतोय. चंडिका 11 नांदिवडे विरुद्ध केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी. यावेळेस मात्र लेग बिफोरचा अपील आणि यावेळेस मात्र पंचांचा देखील इशारा येतोय. फलंदाज होतोय बाद. आमिर बॅक टू द पॅव्हेलियन. पाचवा धक्का बसतोय या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. यावेळेस मात्र सुदर्शन मयेकरच्या माध्यमातून मोठा मोहरा मोठा मासा या ठिकाणी मात्र गळाला लागतोय तो म्हणजेच आमिर याला पाठवलं जातंय माघारी. सुरेख अशी गोलंदाजी असेल. यावेळेस मात्र गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून यावेळेस मात्र बाद केले जाते ते आमिर आंबोळकर याला. अतिशय जबाबदारीने खेळ सादर केला जात होता आणि यावेळेस मात्र पायचीचं अपील केलं गेलं आणि यावेळेस मात्र बाद देखील ठरवलं जाते पंचांच्या माध्यमातून. पाचवा धक्का बसतोय यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. 25 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय, नवीन फलंदाज आपण पाहतोय. अनिकेत शिबलकर, नवलाई पवने मीरा या संघाच्या माध्यमातून सातत्याने बिग हिटर षटकार किंग ही भूमिका तो बजावीत देखील असतो. बाहुबली खेळाडू असेल अनिकेत शिबलकर यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने दाखल देखील झालंय. पाहूया जबाबदारी कोणत्या पद्धतीने पेलवली जाते. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज सुदर्शन मयेकर सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अनिकेत शिबलकर देखील सज्ज असेल. बाहुबली खेळाडू म्हणून ओळखला जातो. मेऱ्या गावचा सुपुत्र देखील असेल. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळ सादर करेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुदर्शन मयेकर सज्ज असेल. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. यावेळेस मात्र दणदण करत डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 26 धावा. 26 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. यावेळेस केळबाई स्पोर्ट्स संघ निश्चित थोडंसं अडचणीत असेल कारण 5 गडी बाद होत आहेत. 5 गडी बाद होत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुदर्शनच्या माध्यमातून
दरम्यान सुदर्शनचा पुढील चेंडू यावेळेस मात्र सूर्य कसा झेल आपल्याच फॉलोमध्ये टिपला जातोय सुदर्शनच्या माध्यमातून अप्रतिम असा झेल यावेळेस मात्र टिपला जातोय आणि यावेळेस मात्र अनिकेत शिबलकर याच्या खेळीचा मात्र अंत होतोय. 6वा धक्का बसतोय केबाई स्पोर्ट्सचा रत्नागिरी या संघाला. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून शिरदनकर सरांच्या माध्यमातून देखील पारितोषिक असेल ओव्हर हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. तर नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय सुर्वे ज्याच्यावरती जबाबदारी दिली जाते. डाव सावरला जातो का पाहूया. निश्चितपणे थोडंसं संघ अडचणीत असेल परंतु अडचणीतून मार्ग मात्र काढावा लागेल. केळीबाई स्पोर्ट्स रल्वेला पाहूया ही खेळी केली जाते का या ठिकाणी साई पेडणेकर याच्या माध्यमातून रोखलं जाते. पुढील चेंडू साई याचा यावेळेस मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र उपसलं गेलं यॉर्करचा वापर झाला आणि यावेळेस मात्र निश्चितपणे 22च्या स्वरूपात मात्र एकेरी धाव घेताना दिसला. तर यावेळेस मात्र अक्षय या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 30 धावा. 24 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 24 धावांची आवश्यकता असेल. अमोल पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पाहूया अमोलच्या माध्यमातून मोठा फटका खेळला जातो का आणि यावेळेस मात्र बॅटची काढा घेताना चेंडू जातो विकेट किपरच्या दिशेने. सूर्य कसा झेल यावेळेस मात्र टिपला जातोय. 7वा धक्का बसतोय केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. या धावसंख्येवरती 7वा धक्का बसतोय केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. 24 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 8 चेंडू 24 धावा असं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. तर संदेश असेल नवीन बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 24 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं स्ट्राईक रेट निश्चितपणे वाढवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी चंडिका 11 नांदिवडी या संघाच्या माध्यमातून अप्रतिम अशी पाहिली आपण. सुदर्शन मयेकर त्यानंतर साई पेडणेकर देखील सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. मिडॉनच्या दिशेने फटका खेळला गेला. 1 धाव या ठिकाणी मात्र घेतली जाते. संदेशच्या माध्यमातून या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होताना दिसते ते 31 धावा. 31 लॉस ऑफ 7 विकेट अशी धावसंख्या आपण पाहतोय केळीबाई स्पोर्ट्स संघाची. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल अक्षय सुर्वे. यावेळेस मात्र विकेटचं पतन बोल्ड आउट. यस पंचांचा कॉल बोल्ड आउटच्या स्वरूपात. फलंदाज मात्र माघारी पडताना दिसतोय. 8वा धक्का बसतोय केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. 31 या धावसंख्येवरती मात्र 8वा धक्का बसतोय केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. षटक समाप्त होते ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. 31 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 23 धावांची आवश्यकता असेल. तर हर्ष असेल मैदानाच्या दिशेने. हर्ष दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती पण गोलंदाज पाहतोय. तर हरेश याच्यावरती जबाबदारी असेल अखेरच्या षटकाची. हानामारीचं षटक हे अखेरचं षटक ओळखलं जातं. 6 चेंडू 23 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. संदेश स्ट्रायकिंग एंडवरती असेल. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. हरीशचा पहिला चेंडू बेग हिट करायचा होता प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव कंप्लीट केली जाते संदेशच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या होते 32 धावा. 22 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 22 धावांची आवश्यकता असेल. हर्ष मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. यावेळेस नंतर छोटा पॅक मोठा धमाका करायचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुदर्शन असेल चेंडू रोखतोय फेकी करेल. त्याद्वारे घेतली जाते एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या होते 33 धावा.
33 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 4 21 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र बैठा फटका खेळायचा होता प्रयत्न असफल ठरला. तो संदेश 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 21 धावांची आवश्यकता असेल. हरीशचा पुढील चेंडू यावेळेस मात्र वेग हिट केलं जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय. 9 धक्का बसतोय यावेळेस मात्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला 33 या धावसंख्येवरती. तर त्रिश मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 21 धावांची आवश्यकता असेल. अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने तयारीत असेल. यावेळेस चंडिका 11 नांदिवडे हा संघ प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघ आपण पाहिला अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरला होता. यावेळेस पंचांचा कौल येतोय. आशिष दुंदूर सर असतील मुख्य पंच, ज्यांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या होते 34 धावा. 20 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस पंचांचा कॉल यस वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या होते ती म्हणजेच तब्बल 35 धावा. 19 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 2 आणि 19 धावांची आवश्यकता असेल. हरीशाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र पंचांचा कौल येतोय. फलंदाज होतोय यावेळेस मात्र बाद. आणि यावेळेस मात्र अंतिम फेरीत दाखल होणारा मात्र दुसरा संघ ठरलाय. चंडिका 11 नांदिवडे संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय चांगला संघर्ष करताना दिसला केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. 54 धावांचं लक्ष होतं आणि यावेळेस नंतर थोडीशी निराशा केली गेली. गौरव नागवेकरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर संपूर्ण डाव त्या ठिकाणी मात्र कोसळताना दिसला. संपूर्ण संघ कोसळताना दिसला आणि यावेळेस मात्र या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या मोठ्या सामन्यामध्ये मात्र पराजित व्हावं लागतंय. आणि यावेळेस मात्र निश्चितपणे थोड्याच वेळामध्ये महाअंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध चंडिका 11 नांदिवडे यांच्या दरम्यान. तर सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग सर्वांना सूचना असेल भोजनाची व्यवस्था या ठिकाणी